नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या विशेष पॉडकास्टमध्ये रांगोळीच्या रेषेतून संवाद। आज आपण रंग, रेषा आणि कल्पकतेने साकारलेल्या या सुंदर कलेच्या जगात डोकावणार आहोत। रांगोळी ही एक सौंदर्यवर्धक कलाच आहे असं नाही, तर ती एक सकारात्मक ऊर्जेचा स्रोत, एक सांस्कृतिक परंपरा आणि एक सृजनशील अभिव्यक्ती आहे। सणासुदीला घरोघरी रांगोळी तर काढली जाते, पण रांगोळीची व्याप्ती याहूनही पलीकडे आहे। आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत एक स्पेशल विशेष पाहुणे, आसावरी लिंगाडे। आसावरीने अभिनव कला विद्यालय पुणे येथून GD आर्ट्सची डिग्री मिळवलेली आहे आणि त्यासोबतच SNDT पुणे येथून तिने मास्टर्स केलेले आहे। रांगोळी पोर्ट्रेट या विषयामध्ये तिचं विशेष प्रावीण्य आहे आणि रांगोळीचं विशेष प्रशिक्षण तिने अक्षय शहापूरकर यांच्याकडून घेतलेलं आहे। चला तर मग मंडळी, भेटूया आसावरीला आणि डोकावूया रांगोळीच्या एका सुंदर अशा जगात। स्वागत करूया आसावरीचे आपल्या आजच्या स्पेशल पॉडकास्टमध्ये, रांगोळीच्या रेषेतून संवाद। तर आसावरी, स्वागत आहे तुझं आणि आम्हाला खूप खूप छान वाटतंय तुला भेटून आणि आम्ही उत्सुक आहोत तुझा हा रांगोळीबद्दलचा प्रवास, रांगोळीच्या रेषेतून कसा संवाद साधतेस तू हे ऐकण्यासाठी। आधी आम्हाला एक तुझ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल। ऍक्च्युली मी 11वी 12वी कॉमर्स केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आर्ट फील्डमध्ये गेले। मग GD आर्ट्स कम्प्लीट केलं, गव्हर्नमेंट डिप्लोमा इन आर्ट्स, आणि त्याच्यानंतर एक ब्रिज कोर्स असतो 1 वर्षाचा, तो केला BBAचा, आणि आता मास्टर्सच्या लास्ट इयरला MBAला, मास्टर्स इन व्हिज्युअल आर्ट्स। सो मी बेसिकली पेंटिंगमध्येच एज्युकेशन केलेलं आहे मास्टर्स, तर मास्टर्सचं लास्ट इयर चालू आहे आणि त्याच्यामध्ये पोर्ट्रेटमध्ये स्पेशलायझेशन असल्यामुळे रांगोळी हा एक त्याच्यातला भाग म्हणता येईल। रांगोळी काढायला तू कधी आणि नेमकी कशी सुरुवात केलीस? ऍक्च्युली रांगोळी आधी मला अजिबात जमत नव्हती। लहानपणी आई म्हणत होती काढ काढ काढ, मला रांगोळी येत नव्हती। मी आता 4-5 वर्ष, लॉकडाऊनच्या 1 वर्ष आधी रांगोळी काढायला शिकले। म्हटलं आता हे कसं काढतात एकदा बघूच आपण, पोर्ट्रेटमध्ये स्पेशली। डिझाईन अजून मला येत नाही, ते लहानपणापासून होतं की नाही, मला रांगोळी म्हणले की ही काय काढते असं आई मला सारखं सांगायची, काढ थोडी तरी काढ, थोडी तरी काढ। मला अजिबात आवडत नव्हती रांगोळी काढायला। तुझ्या रांगोळ्या बघून आम्ही खरोखर इतके इम्प्रेस झालेलो आहोत आणि हे अगदी खरंच विशेष आहे की तुला रांगोळीची आवड नव्हती लहानपणी। जसं आपण म्हणतो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तर या म्हणीला अपवाद आहेस तू। तसं तू म्हणली की रांगोळीची लहानपणी अजिबात आवड नव्हती, मग या कलेची आवड निर्माण कशी झाली? मला चित्रकलेची आवड होती लहानपणापासून। जे घरी संगीत होतं, वडील तबला वाजवत होते, आई म्युझिक मध्ये होती, लहान भाऊ पण तबलाच वाजवत होता, पण मला नेहमी ड्रॉइंग मध्येच इंटरेस्ट होता लहानपणापासून। चित्र काढणं, कुठे कोणी गेलं की चित्रकलेच्या कॉम्पिटिशन्सला वगैरे जाणं स्कूलमधून वगैरे, तर तसा चित्रकलेची आवड लहानपणापासून होती। रांगोळी नसली तरी चित्रकला होती। अच्छा, आणि मग रांगोळी या कला प्रकारामध्ये तू कुठल्या कुठल्या प्रकारच्या, जे रांगोळीचे अनेक कला प्रकार आपण ऐकून आहोत, तर ते रांगोळीचे कला प्रकार तू ट्राय केलेले आहेस? मी ऍक्च्युली फक्त पोर्ट्रेट रांगोळीच ट्राय केलेलं आहे आणि पोर्ट्रेट रांगोळीमध्येच मी जास्त त्याच्यामध्ये अजून इनोव्हेशन काही करता येतात का त्याचा अभ्यास करते आणि पोर्ट्रेट रांगोळीमध्येच सध्या माझं चालू आहे। पोर्ट्रेट या कला प्रकाराचं, जे रांगोळी पोर्ट्रेट या कला प्रकाराचं तू कुठे विशेष प्रशिक्षण घेतलेलं आहे का? हो, मी प्राध्यापक अक्षय शहापूरकर म्हणून सर आहेत पुण्यामध्ये, त्यांच्याकडून मी रांगोळीचं प्रशिक्षण घेतलेलं आहे। पारंपरिक आणि आधुनिक रांगोळीमध्ये काय तुला फरक सांगता येईल? ऍक्च्युली पारंपरिक आणि आधुनिक मध्ये रांगोळीमध्ये फरक नाहीये, पण रंगांमध्ये फरक आहे। अच्छा, की आधी आपण एकाच रंगातून सगळ्या रांगोळी काढत होतो, जसं की जे रंग अवेलेबल आहेत त्याच रंगातून आपण पोस्टर रांगोळी, म्हणजे पोर्ट्रेट रांगोळी, डिझाईनची रांगोळी, जसं की संस्कार भारती एक म्हणतात, गालीच्या रांगोळी, हे सगळे आपण आधी एकाच रंगांमध्ये काम करत होतो। पण जसं जसं आधुनिक पद्धती निर्माण झाल्या, प्रत्येक जण प्रत्येकाचं स्पेशलायझेशन करायला लागलं, मग त्याच्यातले रंग वेगवेगळे तयार झाले आणि रंग जसे तुम्ही रंग ह्याच्यामध्ये असा वापरला तर, म्हणजे हा रंग वापरला तर ह्याच्यामध्ये अजून जास्त उठावदार येईल। 3D जर पाहिजे असेल तर आपण पिगमेंट कलर वापरतो, पिगमेंट किंवा लेक कलर्स असतात पोर्ट्रेटसाठी, तसं गालीच्यासाठी वेगळे रंग असतात, संस्कार भारतीसाठी वेगळे रंग असतात। आणि जसं आधुनिक पद्धतीने म्हणता येईल तर हाच फरक येतो की रंगांमध्ये जास्त खेळल्या जातं आणि त्याच्यामुळे परफेक्शन जे आहे ते जास्त
रंगांमुळे येतं, रंगांच्या अवेलेबिलिटीमुळे आणि त्यांचा अजून कसे आपल्याला डेव्हलप करता येतील. जसं तू आम्हाला सांगितलंस की तू चित्रकला ह्याच्यामध्ये जास्त तुला इंटरेस्ट होता लहानपणापासून, आणि मग चित्रकलेसाठी जे तुम्ही कलर रंग वापरतात त्या रंगामध्ये आणि रांगोळीच्या रंगामध्ये काय फरक जाणवतो? खूप फरक आहे. रांगोळी म्हणजे रांगोळीचे रंग कसे असतात, पांढरी रांगोळी आपली तीच असते, फक्त जे गालिच्याची असते किंवा जे डिझाईनची असतात ती जाड असते, आणि पोर्ट्रेट रांगोळी असते ती थोडीशी कमी जाड असते, बारीक असते, आणि त्याच्यामध्ये मग हे लेक कलर्स वगैरे जे आहेत ते आपल्याला तयार करावे लागतात. पावडर येते, त्याच्यामधून आपल्याला त्या पांढऱ्या रांगोळीमध्ये ती रांगोळी मिक्स करावी लागते, मग तो रंग तयार होतो. की पिवळ्या रंगाची पावडर असते, मग पिवळा जेव्हा पांढऱ्या रांगोळीमध्ये मिक्स केला जातो तर तो रांगोळीचा रंग तयार होतो. रांगोळीच असते, फक्त तो रंगांची जी इंटेन्सिटी असते ती हाय आणि लो करण्याची क्षमता पिगमेंट कलर्स वगैरे मध्ये असते. आणि जे आपले रेग्युलर कलर्स जसे की ऑइल कलर्स वेगळे आहेत, पोस्टर कलर वेगळे आहेत, वॉटर कलर वेगळे आहेत, ॲक्रेलिक कलर्स वेगळे आहेत, असे जे रंगाचे प्रकार आहेत तसंच रांगोळीच्या रंगांचा प्रकार आहे असं. तू जसं आम्हाला सांगितलंस की रांगोळी काढायला तुला आवडायचं नाही, तर त्यामागे काही विशेष कारण जाणवतं का आता, की कदाचित त्यावेळेस ते कळत पण नसेल, आता काही असं वाटतं का की स्पेशली यामुळे मला नाही आवडत रांगोळी जी आपण पारंपरिक म्हणतो, किंवा जे ठिपक्यांची रांगोळी किंवा ह्या काढायला जे नाही आवडायचं? कदाचित पेशन्स कारण असावं. माझ्यात पेशन्स नव्हता आणि तो आत्ता पण नाहीये, पण जेव्हा मी रांगोळी काढायला बसते तेव्हा पेशन्स कुठून येतो मला माहित नाही. मी एक तास सुद्धा एका जागेवर बसू शकत नाही, पण रांगोळी काढताना मी सलग 2-2, 3-3 दिवस कंटिन्यू रांगोळी काढण्यासाठी बसते. आणि एकदा कंटिन्यू रांगोळी काढायला सुरुवात केली की काहीच लक्षात येत नाही, तुमचं खाणं नाही, पिणं नाही, कोणी आलंय कोण गेलंय काहीच नाही, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ते रांगोळीवर असतं. आणि आधी तो पेशन्स नव्हता, किंवा त्याच्यात काय गोडी आहे किंवा असं त्याच्यात काय मजा येते ते कदाचित माहीतच नव्हतं. हा एक खरंच खूप छान पॉईंट आहे. एखाद्या गोष्टीत आपल्याला जेव्हा इंटरेस्ट निर्माण होतो, त्याच्यातली काय म्हणता येईल मजा आपल्याला कळायला लागते, तेव्हा आपण त्यामध्ये इतकं रममाण होतो की वेळेतही भान उरत नाही. जसं तू म्हणालीस की अक्षरशः 2-2, 3-3 दिवस ते रांगोळीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह असता काढताना. रंगसंगती किंवा रांगोळीचं डिझाईन बनवताना कुठलं एक स्पेशल नियम किंवा तत्व तुम्ही पाळता का? तत्व म्हणजे सगळ्यात मेन तुमची रांगोळी नीट तयार झाली पाहिजे. की तुम्ही रंग तयार करतायत, की पांढऱ्या रंगामुळे तुम्ही लाल रंग तयार करतायत, तर तो प्रॉपर घासला गेला पाहिजे. तो घासल्याशिवाय तो जो पिवळा रंग आहे ओरिजिनल, जोपर्यंत ती पावडर आणि तो रंग मिक्स होत नाही, सगळ्यात मेन तीच गोष्ट आहे की तुम्हाला तो प्रॉपर रंग आला पाहिजे, तरच तुम्ही त्याच्यातून वेगवेगळे शेड बनवता. 9 बेसिक शेड्स असतात, तर त्या शेड्सच्या रांगोळ्या मिळतात आपल्याला, आणि त्याच्यातून आपण नवीन रंग तयार करतो. स्किन कलर तयार असेल, कोणताही रंग, पण जोपर्यंत ते, किंवा आपण आता येल्लो आणि ऑरेंज कलर मिक्स केला तर ते 2 रंग मिक्स करताना सुद्धा प्रॉपर त्याला मिक्स करायला लागतं, नाही तर तो ग्रे टर्न होतो. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त मेहनत तुम्हाला रंग आधी की प्रॉपर तयार झालाय का, तिथे तुम्हाला असा आळशीपणा करू नये, असं केलं तो प्रॉपर घासावा लागतो, तो त्या टोन पर्यंत आणावं लागतं की हा आता हा झालेला आहे ऑरेंज, तर आता आपल्याला हा घ्यायचा आहे स्किन कलर मध्ये, तर असं हे करा. मग त्याच्यामध्ये आपण पांढरा हा टाकून, आणि सगळ्यात अवघड असतो तो काळा रंग तयार करणं. काळा रंग तयार करण्यासाठी त्याच्यात पाणी पण टाकावं लागतं आणि त्याला खूप घासावं लागतं काळ्या रंगासाठी. अच्छा, म्हणजे जे आपण म्हणतो काळा रंग, ऍक्च्युअली आपल्या ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस काळा रंग अवॉइड केला जातो, पण याचं खरोखर इतकं महत्व आहे रांगोळी काढताना की सगळ्यात जास्त मेहनत त्या रंगासाठी लागते. आणि काळ्या रंगाशिवाय दुसरं म्हणजे ऑप्शनच नसतो. काळ्या रंगाशिवाय आपण चॉकलेटी रंग तयार करू शकत नाही, काळ्या रंगाशिवाय डार्क शेड तयार करू शकत नाही. काळा रंग सगळ्यात महत्वाचा आहे. जेवढं महत्व पांढऱ्याचं आहे तेवढंच महत्व काळ्याचं सुद्धा आहे. अच्छा, रांगोळीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व तुला माहिती आहे का? धार्मिक महत्व म्हणजे आपण जे कुठलंही नवीन सुरुवात असेल, किंवा घराच्या बाहेर आपण रांगोळ्या काढतो वगैरे, की त्याच्यासाठी की एक तर सुरुवात तुमचं पॉझिटिव्हिटीचं महत्व असतं, किंवा घरात एंटर करण्यापूर्वी आपल्याला जे सुशोभीकरण केलेलं असतं त्याच्यामुळे येणारा माणूसही प्रसन्न होतो. आणि सहसा आणि सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व म्हणायला गेलं तर की आपण कुठल्या शुभ कार्यात प्रसंगी वगैरे रांगोळी काढतो. लग्नात असेल, कोणती मिरवणूक असेल, किंवा कोणती यात्रा असेल, कोणी येणार असेल, तर आपण रांगोळी जास्त त्या ह्याच्यामध्ये काढतो. आणि प्राचीन ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर यज्ञाच्या बाजूला सुद्धा रांगोळी काढल्या जात होत्या, पण तिथे फक्त
त्याला त्यावेळेस कदाचित नाव दिलेलं नसेल, त्याचं वेगळं नाव होतं, पण तेव्हापासून रांगोळी कला चालू आहे. आणि रामायण महाभारतामध्ये सुद्धा रांगोळ्यांचा उल्लेख केलेला आहे की जेव्हा राम अयोध्येमध्ये जेव्हा आले होते त्यावेळेस जे सजावट केली होती ती तेव्हापासून चालत आलेली, की ती तेवढी रिअलिस्टिक होती की ती कळालीच नाही की त्याच्या खाली म्हणजे पाणी आहे म्हणून ती त्याच्यावर केलेली आणि त्याच्यामध्ये हे झालेलं. तर तेव्हापासून पाण्यावरची रांगोळी, पाण्याखालची रांगोळी आणि अशा वेगवेगळ्या रांगोळी प्रकार तेव्हापासून चालत आलेले. प्रत्येक जण सोशल मीडियाशी कनेक्टेड आहे. तर ह्या आजच्या या युगामध्ये रांगोळी या कलेमध्ये डिजिटल किंवा टेक्निकल थिंग्सचा किंवा सोशल मीडियाचा काही प्रभाव पडला आहे का? रांगोळीमध्ये काही बदल झालेले आहेत का? प्रभाव खूप जास्त पद्धतीने पडलाय. म्हणजे आपण बघायला गेलं तर एक 10 ते 12 वर्षापूर्वी रांगोळी माहित होती, पोर्ट्रेट रांगोळ्या सुद्धा माहित होत्या, पण जे घराघरामध्ये आज रील्सच्या माध्यमातून असेल किंवा फोटोजच्या माध्यमातून लोक स्टेटस ठेवतात. स्टेटस हा प्रकार तेवढा 12 वर्षापूर्वी वगैरे एवढा स्टेटस ठेवायचा वगैरे नव्हता. तर रील्सच्या माध्यमातून प्रत्येकाकडे आज इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे आणि तुम्ही स्टेटसला सुद्धा त्या रील्स वगैरे अपलोड करतात. त्याच्यामुळे घराघरामध्ये पोहोचली आहे ही रांगोळी कला. आणि ही पोहोचल्यामुळे लोकांपर्यंत कळालं की हा आपण आपला पोर्ट्रेट जे आहे ते ह्याच्या माध्यमातून, रांगोळीच्या माध्यमातून सुद्धा पोर्ट्रेट केलं जाऊ शकतं. पोर्ट्रेट म्हणजे आपल्याला फक्त रंगांनी केलेलं किंवा आपलं म्हणजे कोणत्याही रंगाच्या माध्यमातून केलेलं, ॲक्रेलिक, ऑइल कलर्स, पेन्सिल कलर्स किंवा पेन्सिल ब्लॅक अँड व्हाईट असंच माहित होतं, पण रांगोळीच्या माध्यमातून पण केलं जाऊ शकतं हे फक्त सोशल मीडियामुळे झालंय. आणि सोशल मीडिया थ्रू कोणतं हे आलं, आपलं ऑकेजन आलं तर त्या निमित्ताने रांगोळी काढणं होतं, ती लोकांपर्यंत पोहोचली जाते आणि ती घराघरात पोहोचल्यामुळे एक आपल्याला प्लॅटफॉर्म पण सोशल मीडिया मार्फत मिळालं असं म्हणायला हरकत नाही. तर आम्ही असं ऐकलं की रांगोळी काढण्यासाठी तू बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी तुला निमंत्रण आलेलं आहे आणि बरेच वेगवेगळ्या प्रसंगी तू स्पेशल रांगोळी तुझी काढलेली आहे. तर रांगोळी संबंधित तुझ्या अशा काही विशेष आठवणी किंवा काही अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. अनुभव मला एक सांगायला आवडेल की आमच्या घरी मी महालक्ष्मीची रांगोळी केली होती. मोठी रांगोळी पहिलीच होती ती माझी, 7 फुटाची होती ती आणि घरी काढली होती. लॉकडाऊन जस्ट संपलं होतं, म्हणजे आपण थोडंफार जाऊ शकत होतो एकमेकांच्या घरी. 2021ची गोष्ट असेल. दसऱ्याच्या दिवशी मी रांगोळी काढली होती आणि मंगळवार होता. आमच्या बाजूच्या आजी होत्या, तर आई त्यांना सांगून आली होती की आसावरीने महालक्ष्मीची रांगोळी काढली आहे, तुम्ही येऊन बघू शकता. तर त्या म्हणले ठीक आहे. तर ते एकदम खूप एजड आजी आहेत त्या. तर त्या आल्या आणि त्यांना लक्षात नाही आलं की ती रांगोळी आहे. आईला आलं की रागवायला लागल्या, तुला कळतं का ती मॅट अशी महालक्ष्मीची मॅट कुठे घालून ठेवतात का, त्याच्यावर कोणी पाय दिलं का, हे दिलं. तर त्या आईचं ऐकूनच घेत नव्हत्या, आईला रागवत होत्या. मग आई म्हणली नाही हीच रांगोळी. त्यांना असं वाटलं छोटी कुठेतरी आतमध्ये देवघरात वगैरे काढली असेल तर आपण दर्शन, त्यांना तो विश्वासच बसत नव्हता. आणि ते माझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती ती, की त्यांना खरंच ती रांगोळी असं वाटलीच नाही. त्यांनी ती साक्षात त्यांना असं झालं की तिथे काहीतरी पोस्टर ठेवलेलं आहे आणि तुम्ही हे खाली का ठेवलं. त्यांच्या त्या भावना पण तेवढ्या जोडल्या गेल्यात. मग त्यांना पण खूप जास्त कौतुक वाटलं आणि त्या आजींनी असे एकदम त्यांना हे झालं की हात वगैरे धरले त्यांनी माझे की खूप छान तयार झाली असं तसं. ती माझी ऍक्च्युली खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती ती माझी. खरंच खूपच इमोशनल अनुभव असतात. आणि तुला अयोध्येमध्ये जेव्हा आता जे आपला अयोध्येमध्ये राम लल्लाचं जे हे झाले, स्थापना झाली, त्यावेळेस तुला रांगोळी काढण्यासाठी तिथे तुला तुमच्या ग्रुपला आमंत्रण मिळालेलं होतं. त्याबद्दल ऐकायला आम्हाला आवडेल. तो अनुभव कसा होता? ऍक्च्युली आमचे जे सर आहेत अक्षय शापूरकर सर, त्यांच्या थ्रू मला तिथे जाण्यासाठी आमंत्रण मिळालेलं. तर ऍक्च्युली माझं सिलेक्शन झालं होतं पहिल्या स्लॉटमध्ये 13 ते 17 मध्ये, पण माझ्या काही प्रॉब्लेम्समुळे आणि ह्याच्यामुळे म्हणजे ऑर्डर्समुळे, कमिटमेंट्समुळे मी नाही बोलले. नंतर थोडंसं असं वाटलं नाही आपण जायला पाहिजे होतं असं तसं. मग मला खूप असं झालं की नाही आपण जायला पाहिजे होतं. खूप मोठी संधी, खूप संधी मोठी होती. मग नंतर मी घरी आले, इकडे छत्रपती संभाजीनगरला आले. मग घरी बसले, जस्ट असं बसले होते की सरांचा फोन आला की तुझा पुढचा जो स्लॉट आहे 17 ते 22चा, त्याच्यामध्ये एक जण नाहीये, तू जाऊ शकतेस का. अरे वा. तर माझा जो 13 ते 17चा होता तो 17 ते 22चा झाला आणि मला ती संधी मिळाली
आणि तिथे खूप छान, म्हणजे तिथल्या लोकांना पण असं रांगोळी, आपल्या पद्धतीची रांगोळी जे महाराष्ट्रीयन एवढं माहित नव्हतं. तर तिथे आम्ही गालीच्या रांगोळी वगैरे ज्या काढल्यात, तिथल्या लोकांना आम्ही सेवा दिली पूर्ण. लता मंगेशकर चौक ते अयोध्येचा जो पूर्ण हे आहे राम मंदिर, तिथपर्यंत आम्ही पायघडीच्या रांगोळ्या वगैरे काढलेल्या. पूर्ण 7 ते 8 दिवस सेवा दिलेली. आणि ज्या दिवशी रामलल्ला येणार त्या दिवशीची पण सेवा. रांगोळी काढताना मला कुठल्या कुठल्या अडचणींचा सामना करावा लागतो? अडचणींचा म्हणजे एकतर ज्यावेळेस तुम्ही बाहेर रांगोळी काढतात ओपन स्पेसमध्ये, त्यावेळेस एकतर हवा, कारण कधी किती हवा येते आणि कधी थांबते माहित नाही. आणि जर ती खूप जास्त आली तर तुमचं जे लेअर काढलेलं असतो, आपण एवढ्या वेळेस काम केलेलं असतं, ते सगळं जातं. आणि कधी कधी पक्षी येतात, पक्षी घाण करून जातात. बऱ्याच वेळेस दिवसा असेल तर, रात्री असेल तर हे, किंवा दिवसाचा, असे प्रॉब्लेम्स येतात. पण ते होऊन जातं नंतर. आणि घरात ऍक्च्युली एक खूप मोठा प्रॉब्लेम आलेला मला महालक्ष्मीच्याच रांगोळीचा. महालक्ष्मीच्या रांगोळीच्या वेळेस मी टोप काढला होता, पावसाळ्याचे दिवस होते त्यावेळेस. तर गोगलगाय खूप जास्त येत होत्या, खूप जास्त. तर आम्ही आळीपाळीने बसत होतो, रात्री 2-3 तास पप्पा बसत होते, मग आई बसत होती, मग मी असे जागरण करत करत आम्ही रांगोळीच्या बाजूला असायचो. नेमका टोप झाला होता आणि ती पप्पांचा जस्ट डोळा लागला आणि ती गोगलगाय एक येऊन हे केलेली. मग आमचं झालं की पूर्ण अख्खा दिवस त्या टोपाला लागला, पूर्ण ते पुन्हा करावं लागलं होतं. मग त्याच्यानंतर सोल्युशन सापडलं की बाबा मीठ टाकलं की गोगलगाय येत नाही. तर मग आम्ही असं मिठाचं हे करून पूर्ण मग ती रांगोळी पूर्ण केली. असे किडे येणं किंवा हे. आणि एकदा पुन्हा रांगोळी कंप्लीट झाल्यावर पुन्हा आतमध्ये जाऊन काम तुम्हाला नाही करता येत, तुम्हाला कंप्लीट करूनच ती रांगोळी म्हणजे टॉप टू बॉटम फिनिश करतच यावं लागतं. त्याच्यावर नंतर तुम्हाला जाऊन काम करता येत नाही. हा एक अजून हे गोष्ट आहे, कधी आपल्याला काही वरचा पार्ट किंवा काही मोठ्या मोठ्या पोर्ट्रेट्स काढलेले असतात, मधला काहीतरी एखादा तुम्हाला याच्यावर काम करायचं असेल तर खूप अवघड जात असेल ते पण. मग त्याच्यानंतर त्याच्यासाठी जर काही झालंच मध्ये ओपन स्पेसला वगैरे, तर ते प्रॉपर सॉक्स घालून किंवा तुम्हाला वेगवेगळे न्यूजपेपरच्या घड्या करून एक एक करत मग ते कम्प्लीट करत करत यावं लागतं. आणि तो शेड पुन्हा तसाच तयार होईल की नाही ह्याची गॅरंटी नसते. खूप कमी चान्सेस असतात की 10%च चान्सेस असतात की रांगोळी नीट होईल. कारण ते जसं तू सांगितलंस तसं की रांगोळी ही तुम्हाला तयार मिळत नाही, त्याची शेड्स तयार करावे लागतात. आणि त्याच्यावर एक धुळीचा लेअर आलेला असतो ना, आपण एक दिवस तर तो रंग तयार करणं म्हणजे हा फ्रेश होतो आणि तो थोडासा डल झालेला असतो. आउटडोअरला जास्त हा त्रास होतो इनडोअर पेक्षा. इनडोअर मध्ये हे येत नसल्यामुळे तो शेड तयार होऊन जातो पटकन, पण आउटडोअरला धुळीचा एक लेअर आलेला असतो, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येतो. आता अजून एक जसं तू सांगितलंस की एक रांगोळी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप 2-2 दिवस कंटिन्युशन मध्ये काम करावं लागतं. तर मग हे कसं मॅनेज करता तुम्ही कंटिन्युशन मध्ये काम करणं? तर एकदा बसलं की कंटिन्यू होतं, फ्लो मध्ये होतं दिवस रात्र. ते जोपर्यंत काम कम्प्लीट होत नाही तोपर्यंत झोपच येत नाही. जरी तुम्ही गेले रूमला किंवा घरी जाऊन झोपून येऊ म्हटलं 2-3 तास, तिथे पण तेच चालू असतं. अरे आपल्याला रांगोळी कंप्लीट करायची, त्याला काही झालं तर नसेल, कोणी काही केलं तर नसेल, कोणी लहान लेकरू येऊन त्याच्यावर चालून तर गेलं नसेल, तर तसंही झोप येतच नाही. रांगोळी या क्षेत्राकडे एक करिअर म्हणून बघणाऱ्यांसाठी बघता येईल का? आणि ह्याच्यात माझा दुसरा पार्ट असा आहे या प्रश्नाचा की या क्षेत्रात जर कुणाला रांगोळी या कलेच्या क्षेत्रात यायचं असेल तर त्यांना तू काय सल्ला देशील? रांगोळी कला, मला असं वाटतं की रांगोळी एक माध्यम म्हणून बघावं. पूर्ण टाइम करिअरपेक्षा पण तुम्ही एक माध्यम, जसं की ॲक्रेलिक कलर्स आहेत, वॉटर कलर्स आहेत, तुम्ही पेंटिंग क्षेत्रामध्ये जाऊ शकता. फक्त फुल टाइम रांगोळी करत असताना तुम्हाला जे येणारे प्रॉब्लेम्स आहेत ते खूप जास्त येऊ शकतात. तेच जर तुम्हाला कोणी क्लायंट आला तुमच्याकडे, कारण आपण करिअर म्हणजे आजकाल सगळ्यात मेन की आपला पोट पाण्याचा प्रश्न आहे, सगळ्यात त्याच्यावरच जगणार आहे. तर फुल टाइम ज्यावेळेस तुमच्याकडे क्लायंट येतो त्यावेळेस तो विचारतो की आम्हाला पोर्ट्रेट करून हवाय, तर मग त्याच वेळेस जर आपल्याकडे ॲक्रेलिक सगळ्या ह्याच्यामध्ये असतात, ॲक्रेलिक कलर्स असतात, ऑइल कलर्स असतात, त्याच्यानंतर पेन्सिल पोर्ट्रेट असतात, तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे माध्यम असेल तर आपल्याला अवेलेबिलिटी जास्त असते आणि क्लायंट तसं जाणार नाही. प्रत्येकाला रांगोळीमध्येच करायचं असतं असं नाही, कारण रांगोळी कला ही क्षणिक आहे. ती काही दिवसांनी म्हणजे काही तासांनी किंवा 1-2 ते 3 दिवसांनी ती विसर्जन करावीच लागते. पण पोर्ट्रेट अशा गोष्टी आहेत ज्या की थोडेसे लॉंग टर्म चालतात आणि लोकांचा प्रेफरन्स जास्त त्याच्याकडे आहे. तर मग
ॲज अ करिअर हॉबी म्हणून तर तुम्ही करूच शकतात, पण फुल टाइम जर करिअर करायचं असेल तर मला तरी असं पर्सनली असं वाटतं की तुम्ही पेंटिंगकडे पण वळायला पाहिजे. पेंटिंग की सगळेच माध्यम म्हणून बघायला पाहिजे रांगोळीला, फुल टाइम करिअर करायचं असेल तर. रांगोळी की रांगोळी पोर्ट्रेट यामध्ये तुझे भविष्यातले काय प्लॅन्स आहेत? माझं सध्या फ्रीलान्सिंगचं काम चालू आहे, रांगोळ्यांचं आणि पोर्ट्रेटचं सुद्धा. आणि मी बाकी लग्नाच्या ऑर्डर्स असतात किंवा अंतरपाठ असतात ते करते. नंतर पोर्ट्रेट्स असतात, लाईव्ह पेंटिंग असतात, मॅजिक पेंटिंग असतात. पेंटिंगचे सगळे प्रकार चालू असतात आणि ह्याच म्हणजे माझं पोर्ट्रेट ह्याच्यामध्येच चालू आहे, मॅजिक पेंटिंग्समध्येच फ्रीलान्सिंगचं काम चालू आहे. भविष्यातले तुझे प्लॅन किंवा ह्या क्षेत्रामध्ये तुझं स्वप्न काय आहे? मला अशाच मोठ्यातल्या मोठ्या रांगोळ्या करायला आवडतील आणि लवकरच वर्ल्ड रेकॉर्डचं पण आमच्या डोक्यामध्ये आहे रांगोळी करायचं, की सगळ्यात मोठी रांगोळी. आणि एकदम डायरेक्ट तर नाही जाणार आम्ही, थोडं थोडं स्टेप बाय स्टेप जसं करता येईल तसं. कारण आम्हाला क्वांटिटीपेक्षा क्वालिटी जास्त महत्वाची, की आम्ही डायरेक्ट मोठ्याला झेप नाही घेणार, जसं हळूहळू करत तिथपर्यंत पोहोचण्याचा प्लॅन आहे आमचा. अच्छा, म्हणजे छोटे छोटे गोल आधी छोटे छोटे गोल डिसाईड करा आणि मग ते अचीव्ह करत तुमच्या ड्रीम पर्यंत पोहोचा. आता आम्ही जी महालक्ष्मीची रांगोळी ती 7 फुटाची होती, त्याच्यानंतर मी घरी विठ्ठलाची केली ती 9 फुटाची होती. त्याच्यानंतर हळूहळू वाढत गेलेले. मग जी कुमार पॅसिफिक मॉलमध्ये पुण्यामध्ये जी केली ती 400 स्क्वेअर फीट होती आणि त्याच्यानंतर आता शिवजयंतीला एक केली ती 1200 स्क्वेअर फीट होती. तर आम्ही असं हळूहळू वाढवतोय, की डायरेक्टली तेवढं माहीत नसतं आपल्याला कसं मॅनेज होणार काय होणार. तर आमचं असं आहे की क्वालिटी सोबत जायचं आहे. अच्छा, करेक्ट. तरी हे जे तुमचं वर्ल्ड रेकॉर्डचं जे पुढचं तुमचं ध्येय आहे किंवा स्वप्न आहे असं म्हणून त्याला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. लवकरच तुमचं स्वप्न पूर्ण हो आणि असेच तू या कलेमध्ये प्रगती करत राहो हीच आमच्या तुला शुभेच्छा. आजच्या पॉडकास्टमध्ये तू आलीस आणि तुझा महत्त्वाचा वेळ आणि तुझे इतके छान छान एक्सपिरियन्सेस आमच्यासोबत शेअर केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही पण मला इथे बोलवलं, संधी दिली लोकांपर्यंत पोहोचण्याचे, माझे विचार लोकांपर्यंत मांडण्याची संधी दिली, त्यासाठी तुमचे पण खूप धन्यवाद. सो गाईज, आज आपण भेटलो आसावरीला आणि तिच्याशी तिच्या रांगोळीच्या रेषामधून आपणही संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला खात्री आहे की तुम्हाला आजचा पॉडकास्ट नक्कीच आवडला असणार आणि तुम्ही या आजच्या पॉडकास्ट थ्रू आसावरीच्या विविध प्रकारचे तिने काढलेले रांगोळी पण तुम्ही एक्सपिरियन्स केल्याच असतील आणि रांगोळीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल आता आणि तुम्हाला अधिक आवडायला लागेल हा कला प्रकार. तर आपण भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन आणि विशेष गेस्ट सहित. नमस्कार.